आपण पाहत आहात केएस न्यूज मराठी। जत तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दरीवडची संख उमदी जिल्हा परिषद गटातील इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्ता बैठकीत उमेदवारासह कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा। संख येथील बैठकीच्या वेळी शेकडो कार्यकर्त्यांनी केला शिवसेना शिंदे गटात जिल्हा प्रमुख विभूते यांच्या उपस्थितीत प्रवेश। या बैठकीसाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय बापू विभूते, तालुका प्रमुख अमोल वाळे, युवा सेनेचे विधानसभा प्रमुख प्रवीण आवराले, ओबीसी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुरेश कुंभार, युवा सेनेचे उपप्रमुख मिलिंद खवणे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली। दरीवडचे जिल्हा परिषद गणाचे इच्छुक उमेदवार आसंगी तुर्कचे सरपंच मीरासाहेब मुजावर यांनी मोठ्या प्रमाणात आपले शक्ती प्रदर्शन करीत दरीवडची जिल्हा परिषद गटातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बैठक झाली। यावेळी उपस्थित अनेक कार्यकर्त्यांनी सरपंच मीरासाहेब मुजावर यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी दिल्यास ताकदीने लढवलं जाईल, यात आपण कमी पडणार नसल्याची माहिती कार्यकर्त्यांनी मांडली। संख जिल्हा परिषद गटाची बैठकीत प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवण्यासाठी शिवसेनेचे युवा विधानसभा प्रवीण आवरादी यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली। या बैठकीत जिल्हा परिषद गटातील विविध गावातील अनेक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय बापू यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। अनेक कार्यकर्त्यांच्या प्रवेशाने संख जिल्हा परिषद गटात प्रस्थापितांना धक्का देण्याचा शिवसेना निश्चितपणे प्रयत्न करेल असे येथील कार्यकर्त्यांनी यावेळी आपली भावना व्यक्त केली। उमदी जिल्हा परिषद गटाची बैठक उमदी विठ्ठलवाडी यावेळी या गटातील सुनील सातपुते यांनी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बैठक झाली। यावेळी येथील कार्यकर्त्यांनी सुनील सातपुते यांना उमेदवारी दिल्यास ताकदीने लढण्याचे आश्वासन कार्यकर्त्यांनी दिले। तिन्ही जिल्हा परिषद आणि 6 पंचायत समिती गणातून उमेदवारी दिली जाईल। यावेळी बोलताना पोलीस स्टेशनच्या माध्यमातले प्रश्न असतील, तहसील कार्यालयाच्या माध्यमातले प्रश्न असतील, अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न असतील, ते गेले 7-8 वर्षे शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सोडवत असल्यामुळेच आज आपली सर्वांची उपस्थिती या ठिकाणी दिसून येते। आज आपल्यापुढे प्रश्न असा पडलेला आहे की प्रस्थापितांचं राजकारण 2 बाजूने या वर्षानुवर्षे कायमचं झुकत गेलेलं आहे। तिसरा पर्याय म्हणून या ठिकाणी धनुष्यबाण आपल्या समोर येणार आहे। आज धनुष्यबाण समोर येत असताना ज्या ज्या काय वर्षानुवर्षे पिण्याच्या पाण्यापासून जे प्रश्न होते, प्रलंबित प्रश्न हे देखील शिवसेनेने या ठिकाणी सोडवलेले आहेत। आज लाडकी बहिणीसाठी योजना एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी तळागाळापर्यंत पोहोचवलेली आहे। आज त्याचंच प्रतीक म्हणून आज धनुष्यबाणाला या ठिकाणी मतदान करून आपण एक मोठी गिफ्ट एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे देण्याची वेळ या ठिकाणी निर्माण आहे। आज आमच्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख संजय बापू विभूते आज जिल्ह्याचा लालचा कर्नाटकवरती असणारा टोकाचा तालुका आज जवळजवळ महिन्याला 3 ते 4 वेळा या ठिकाणी आमच्या अडचणी समजून घेण्यासाठी आपल्याशी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहत आहे। त्यांच्या माध्यमातून या जिल्ह्यामधले सर्व शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे उमेदवार उभवण्याची तयारी या ठिकाणी चालू आहे। आज हा प्रश्न मी तुम्हाला सर्वांना विचारतोय, कारण परिस्थिती फार विचित्र निवडणुकीची असते। आज आपली उपस्थिती जी आहे ती उपस्थिती धनुष्यबाण चिन्हावरती आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये उमेदवार जिल्हा प्रमुखांनी दिला पाहिजे का नाही दिला पाहिजे यासाठी सर्वांनी आपण पहिल्यांदा हात वर करून सांगतो, कारण आपली सर्व ताकदीची मागणी असेल तर त्याची स्वतःची ताकद लावण्यासाठी आम्ही विनंती करतो। कारण आपला ताकद लावणं इतकी गरज का वाटली? आज वर्षानुवर्ष पिण्याचे पाणी या ठिकाणी आपल्याला कुणी दिलेलं नव्हतं, हे एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेलं आहे। त्यांचे उपकार आपण कधीही फेडू शकत नाही, परंतु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो एक मताचा अधिकार दिलेला आहे, तो मताचा अधिकार हा धनुष्यबाणा लाच देण्यासाठी आपण सर्वांनी तयार झालो पाहिजे।
किंवा कुणी एकट्याची लढाई नाहीये. ही लढाई सर्वांनी आपण खांद्यावर घेऊन लढलं पाहिजे. आज गिरगावच्या टोकापासून ते संघच्या टोकापर्यंत 1955 पासूनची शिवसेना आनंदराव अडसूळ साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी काम केलेले भरपूर शिवसैनिक आहेत. त्या शिवसैनिकांनी जर या ठिकाणी मनावर घेतलं आणि घेण्यासाठी आम्ही त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचणार आहे, रिक्वेस्ट करणार आहे, रोहामध्ये त्यांना घेणार आहे. परंतु आज एकट्या दुसऱ्यांचं काम असू शकणार नाही. यासाठी सर्वांनी आपण धनुष्यबाणाच्या चिन्हावरती जे जे उमेदवार असतील, इच्छुक उमेदवारांची नावं या ठिकाणी घेतली जाणार आहे. पंचायत समितीचे कुंभार साहेब आहेत, बरीच पंचायत समितीचे इच्छुक उमेदवार आहेत, जिल्हा परिषदचे इच्छुक उमेदवार आहेत. पक्षश्रेष्ठी कुणालाही तिकीट देऊ, परंतु धनुष्यबाणाच्या पाठीमागे आपल्याला सर्वांना या ठिकाणी पुढच्या काळामध्ये उभा राहण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. आणि प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न जर करणार असेल तरच आपण सर्वांनी परत एकदा जिल्हा प्रमुखांचं भाषण झाल्यानंतर त्यांनी सर्वांनी सांगितलं पाहिजे की साहेब तुम्ही धनुष्यबाणावरती उमेदवार द्या, आम्ही निवडून आणू, असा शब्द आपण प्रत्येकाने दिला पाहिजे. तरच त्यांचं सुद्धा पुढे धाडस होणार आहे. कारण आज तिथं देत असताना 2000 कोटी दिलेले आहे. 2000 कोटीचा रिप्लाय काय तर जाणं गरजेचं आहे. याच्यासाठी आपण सुद्धा त्यांना एक रिक्वेस्ट करणं गरजेचं आहे की साहेब तुम्ही एडी फॉर्म द्या आणि निवडून आणू, तरच ते पुढचे आपल्याला ताकदीनं या ठिकाणी काम करणार आहेत. आणि आपण पुढच्या काळामध्ये त्यांना या ठिकाणी निश्चित संघ, जिल्हा परिषद, मतदारसंघातले पंचायत समितीचे उमेदवार हे धनुष्यबाणावरती या ठिकाणी उमेदवार आपल्याला मिळण्यासाठी आणि आपण सर्वांनी मिळून त्यांना ताकदीनं निवडून देण्यासाठी आपण जिल्हा प्रमुखांना या ठिकाणी सर्वांनी त्यांचं भाषण झाल्यानंतर थोडीशी चर्चा वर प्रवीणच्या ऑफिसमध्ये केली जाणार आहे. तर या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी जशी आपण KS न्यूज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.